ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 तारखेला धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य माजी खासदार राजन विचारे यांचा वाढदिवस ठाणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे। राजन विचारे यांच्या वाढदिवसाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जाऊन अभिवादन करून झाली। मुंबई येथे जाऊन श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतलं। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ठाणे शहरातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले, तर संध्याकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे अभिष्टचिंतन ऋणानुबंध सोहळ्याचं मोठ्या आनंदात उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ऋणानुबंधन सोहळ्यामध्ये राजन विचारे यांना शुभेच्छा देण्याकरिता आमदार सुनील शिंदे, लोकसभा संपर्क प्रमुख दीपक देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाडवे, माजी उपमहापौर नरेश मनेरा, नगरसेवक गणेश खुसपे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, नगरसेवक शहाजी खुसपे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, अशोक चिटणीस, मनसे नेते अविनाश जाधव, संदीप पाचंगे, महेश कदम, रमाकांत पाटील, सुनील पाटील, सचिन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। यावेळी किरण वेले प्रस्तुत मराठी गीतांचा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेतील हुबेहूब रूप घेतलेल्या कलाकाराच्या उपस्थितीमुळे सगळे शिवसैनिक भावूक झाले होते। सदर कार्यक्रमामध्ये महिलांनी औक्षण करून राजन विचारे यांना शुभेच्छा दिल्यात। नंतर सर्वसमावेत केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। यावेळी मिळालेल्या प्रचंड प्रेम आणि आदरामुळे राजन विचारे आणि परिवाराने आलेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे आभार मानले। Thank you. Okay.